मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल मंदार लवेकर. वाव, व्हाट अ स्टार्ट. अप्रतिम. वीरेंद्र सहवागची आठवण करून जरा बॅकफुट पंच. बॉल सीमा पार. येतोय चौकार. पिचिंग केला होता. हलकासा आउट स्विंग होता. बोट फिरली होती परंतु ओळखलं, जाणलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन जागा बनवली. शफल झाले आणि मग तो फटका, तो ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकारनं केलंय सुरुवात शरद म्हात्रे. लेदरचा फार सराव असणारे प्लेयर. हाफ वॉली होता. इथून मात्र फसवलाय. ही ओळख आहे, द जेवल ऑफ नागाव. मिस्टर मंदार लवेकर. चला चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे शरदजी म्हात्रे यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजनच्या मधोमध. सीमारेषा पार होईल का, परंतु नाहीये. फील्ड केलाय. 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण केलाय. शरद म्हात्रेंकडे फक्त बॅटचा क्लास नाहीये, तर मात्र ते चांगले अंपायर आहेत, ते चांगले कोच आहेत आणि त्यानंतर धावपट्टीवरती ते चांगले रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगले करतायत. आणि टाणकेश्वरच्या मैदानाच्या बाजूला आपण पाहिलात तर लेदरची प्रॅक्टिस नेट आहेत, तिथे त्यांचा भर पाहायला मिळतो. ते अजूनही क्रिकेट खेळतात आणि अजून त्यांच्या डोळ्यासमोर चांगले क्रिकेटर निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ते त्यांचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत. नेक्स्ट बॉल मंदार लवेकर. 3 मध्ये 6 खर्च केल्यात. आणखी 3 बॉल बॅलन्स. हा बॉल चांगला होता. खोलवर गतीचा बॉल. एस्टेनचा वेध घेणारा. येथून मात्र स्वतःला सांभाळत हा शॉट केलाय. सिंगल आली आहे. मंदार लवेकरकडे अनेक बॉल्स आहेत. ते वेगवेगळ्या व्हेरिएशन न बॉल करत असतात. कित्येक काल त्यांनी ओपन टुर्नामेंट मध्ये पाहिला आपण. रायगड हाफ, रायगड ओपन मध्ये त्यांना खेळताना पाहिलं. 40+ फार मोठ्या मॅचेस त्यांच्या पाहायला मिळतात. पण या अगोदर तरुणाच्या वयात अनेक मोठ्या फलंदाजांना गिरक्या खेळवल्यात. लोअर फुल टॉस ऑन साइडला पिकअप शॉट. बॉल सीमा पार. धावसंख्या मिळतील आणखीन 4. अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन करण्यासाठी तुमच्याकडे नजर चांगली राखते. लोअर फुल टॉस होता. शेवटच्या क्षणाला फक्त जाणला आणि फक्त टच केला. फ्लिक ऑफ द रिस्क आणि रिस्क काय तो एच काय आणि त्या बॉल वरती चौकार. आणखीन एक लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड द लेग. एस्ट्या सोडून जाणारा चेंडू. इट्स अ वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. मंदारजी लवेकर पुन्हा एकदा बॉलची पूर्तता करणार. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. वाईट स्वरूपात 1 धावसंख्या आली आहे. एका धावसंख्येनं वाढतं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळते. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शरद म्हात्रे खेळतात. आतापर्यंत 4 बॉल वरती 11 धावसंख्या केल्या. जगदीश म्हात्रे जे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि ते मात्र या सामन्यात फक्त आणि फक्त 1च बॉल खेळलाय आतापर्यंत. ओहो, या बॉल वरती इन स्विंग आणि थोडाफार वेग पाहायला मिळाला या बॉल वरती. मंदार लवेकर शेवटच्या बॉल वरती रळे सक्सेसफुल. शरद म्हात्रे होती क्लीन बोल्ड. पहिल्या षटकात 13 धावसंख्या झाल्यात. शरद म्हात्रे बाद झालेत. त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला. संजय ठाकूर.
आणि इथून नवीन गोलंदाज विराज लवेकर. दोन्ही बंधून फार मोठी जबाबदारी सांभाळली आहे. टीम परी 11 नागाव या टीम साठी सुरुवातीची 2 षटक. विराज लवेकरचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. जरूर बॉलला एलिव्हेशन मिळालं नाहीये, खराब झालंय क्षेत्ररक्षण. बॉल सुटलाय आणि बॉल सीमा रेषा ओलांडली आहे. इथून मात्र मिळतील आणखीन धावसंख्या 4 चौकार. फलंदाजानं टोकला, क्षेत्ररक्षण चुकला आणि 4 धावसंख्येसाठी परी 11 नागाव संघ मुकला. कॅच झाली असती, विकेट मिळाली असती, नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक असते आणि जगदीश मात्रे परतले असते, परंतु नाहीये, चौकार आलाय. याबरोबर स्विंगिंग ऍक्शन. पुन्हा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक चालेत, फील्ड करतील का? ओ यस, फील्ड झाला. यावरती सुरक्षितरित्या बॉलला फील्ड केलाय. 2 धावसंख्या आल्यात आणि 2 धावसंख्येने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतील 19 रन्स. धावसंख्या. 1 षटक 2 बॉलचा खेळ संपलाय. मंदार लवेकरांचे 6 चेंडू पाहिले, परंतु विराज लवेकर जर 3 बॉल फेकले. तिसऱ्या बॉल वरती निर्धाव बॉल आलाय. पहिला चौकार, दुसरा दुहेरी, नंतर डॉट. हा बॉल अक्रॉस द लाईन शपलून बरोबर अधिकतम बाहेरून बॉल शॉट सिलेक्शन केलाय. 1 झाली, दुसरीचा प्रयत्न तोही पूर्ण केलाय. 2 न मात्र 2 दशक पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत 21. 1 षटक 4 बॉलचा खेळ संपलाय. अजून 8 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. पहिलं सत्र आपण पाहताय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना टीम बेंडकल आपण पाहतोय, जिथून धावसंख्या फक्त झाल्यात आतापर्यंत 1 चेंडू आणि 4. 21. 1 बाद 21. सरळ सोपी सुरुवात. हा बॉल ऑन साइडला बॅट मधून आलाय. स्वीट साऊंड. बॉल चाललाय ठणकेश्वर मैदानाच्या आउट ऑफ ग्राउंड. आता मात्र आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 1 चेंडू 5 बॉलचा खेळ संपलाय. रणसंख्या पाहायला मिळते 1 बाद 27. शेवटचा बॉल. याही वेळेला आक्रमण पाहायला मिळालंय, परंतु मिस झालेत आणि तिथून यष्टिरक्षक सुद्धा मिस झालेत आणि या मिस वरती 1 धावसंख्येचा किस जरूर आलाय. 28 झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 28. आतापर्यंत टीम बेंडकल. नाव टाइम टू डीजे विशेष. बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 झाल्यात. शेवटच्या 2 बॉल वरती आपण रणसंख्या पाहिलेत तर सिक्सर आणि 1 बाईच्या स्वरूपात 1 आली आहे. 7 धावसंख्या आल्यात आणि यानंतर तिसरं षटक आपण पाहतो अमित पाटील. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड केल्याचा प्रयत्न. फटका बसलाय, हवेमध्ये आहे. कॅचची दाट संभावना इथून मात्र मिळवली आहे. मंदार लावेकरनं पकडला कॅच. फलंदाज बाद होतील. कॅच आउट.
नागाव या टीमला आता मात्र गरज आहे आणखीन डॉट बॉल आणखीन विकेटची, कारण एकंदरीत 2 षटकामध्ये 28 धावसंख्या होत्या आणि अमित पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली, त्यामुळे वेलकम बॅक केलाय. त्यानंतर आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत पाहिला. जगदीश मात्रे 8 बॉल मध्ये 15. याही मॅच मध्ये प्रभावशील कामगिरी केली आहे, धमाकेदार बॅटिंग. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर याही मॅच मध्ये 15 धावसंख्या. वाव 50 प्लस बॅटिंग आणि इथून मात्र स्वॅग से करेंगे असुराम भोईर. अमित पाटील का स्वागत. शॉर्ट पिच बॉल होता आणि त्यावरती ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सिक्सर पाहिला. असुराम भोईर वेल चार्ज होऊन आलेत आणि इथून मात्र चार्जेबल फटका पाहायला मिळाला. षटकारानं केली सुरुवात आपल्या डावाला. आणखीन एक बॉल, शॉर्ट पिच बॉल नव्हता हा गुड लाईन स्पॉट वरून बॉल आउट स्विंग झाला. अधिकतम बाउन्स पाहायला मिळाला आणि समोर बाउन्स झालेले बॉल एकतर कॅचेस सोडतात, त्यानंतर मिस पाहायला मिळतात आणि त्याच्यामधीलच एक आपण मिस पाहिला. 3 बॉल फेकलेत, 1 विकेट, 1 सिक्सर, 1 निर्धाव. या बॉलवरती आणखीन एक बॉल, व्हाट अ स्विंग, स्विंगिंग ऍक्शन, स्विंग अँड मिस. आणखीन एक असुराम भोईर आणखीन एक बॉल मिस करतात. आणखीन 2 बॉल जखेल शिल्लक आहे. धावसंख्या झाल्या 34. मागच्या मॅच मध्ये धावसंख्या आपण पाहिल्या 47 ही कमी वाटू लागल्या होत्या. त्या अगोदरच्या मॅच मध्ये 33 धावसंख्या, त्याही तिसऱ्या षटकापर्यंत पोहोचल्या आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 34. लोअर फुल टॉस, लोअर केला होता, बोट फिरली होती, बॅकअप द हँड डिलिव्हरी. इथून आणखीन एक बॉल निर्धाव चाललाय. ज्याप्रमाणे पहिल्या बॉल वरती आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर 3ही बॉल निर्धाव खेळलेत. दडपण, दबाव, शेवटच्या बॉल वरती काय डिसिजन, काय निर्णय येईल, किती धावसंख्या येतील. हा ही बॉल निर्धाव, व्हॉट अ बॉलिंग. अगदी समोरून बोट फिरवतात. पहिल्या बॉल वरती विकेट, नंतरचा सिक्सर आणि लगातार 4ही बॉल असराम भुईरने टाकले निर्धाव. त्यामुळे धावसंख्या राहतील स्थिर फक्त 34 आणि करायच्या आहेत टीम परिली व नागाव या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये 35. शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतम दादा मात्रे चषक 2025 मध्ये तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि या राजनीमध्ये आम्ही इथेच थांबतोय. सो थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू ऑल. प्रीतम दादा चषक ट्रॉफी 2025 ही टीम, तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद प्रियल पाटील सर. आजच्या रजनीमध्ये अगदी आयत्या वेळेस आपला आयोजकांचा कॉल आपल्यापर्यंत पोहोचला आणि लगेचच आपण होकार देऊन या रजनीमध्ये उपस्थित राहून या स्पर्धेमध्ये तुमच्या आवाजाची जादू देखील आपल्याला पाहायला मिळाली. खर तर कलाकारांच्या घरामध्ये आपला जन्म झालाय. उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार KG आर्ट आपण बरीच वर्ष पाहिलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज हस्तगत 3D आर्टिस्ट म्हणून ते कला क्षेत्रामध्ये, चित्रकारिते क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक क्रिकेटचं उत्तम समालोचक म्हणून आज त्यांची ओळख या इंडस्ट्रीमध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्ष बेंडकल आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बेंडकल यांच्या वतीनं तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि सन्माननीय आयोजकांना आपण विनंती करू की आपण सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रियाळ पाटील सरांचा आवाज, त्यांनी दिलेली सेवा, त्यांनी दिलेला वेळ आणि त्या वेळेचा सन्मान सन्माननीय गणेश दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गेली कैक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलाय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. धन्यवाद प्रियाल पाटील सर.
आपण या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. चलो मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा या ठिकाणी पहिला डाव संपला गेला. पहिल्या डावामध्ये एक मुवमेंट बनवलं गेलं. बेंडकर संघानं तब्बल 13 बॉल पर्यंत पहिल्या डावामध्ये बेंडकर संघाची हुकूमत राहिली, पण तदनंतर 4 आलेले डॉट बॉल तिथून मात्र नागाव संघानं केलेलं जे कमबॅक. धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 35. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 11.50 सरासरीपेक्षा जास्त धावा तुम्हाला या ठिकाणी जमवाव्या लागतील. नागाव संघाकडे फलंदाजांची तशी काही कमी नाहीये. आपण पाहतो त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. त्यामध्ये अमित पाटीलचं नाव हे अग्रस्थानी घेतलं जाईल. अठरा बॉल 35 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हर्षद आणि अमित पाटील ही जोडी मैदानामध्ये. पहिला गोलंदाज प्रफुलच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. घरच्या मैदानावर बेंडकर संघाला या ठिकाणी अडवणं तितकं सोपं नाहीये, पण मागील 4 चेंडूमध्ये 7 ते 8 धावा जरी प्लस झाल्या असत्या तर बेंडकर संघ या सद्यस्थितीमध्ये चांगल्या प्लस मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. सध्याच्या घडीला चालू मैदानामध्ये एक रणकंदन क्रिकेटच्या मैदानावर आहे, तर दुसरं रणधुमाली खोपटे गावाच्या मैदानामध्ये कबड्डीचा थरार देखील, आणि तिथे देखील बोकडबिरा विपक्ष बेंडकर हा एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. दोन्ही बाजूला बेंडकर ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण कबड्डीच्या खेळामध्ये सुरू असणारा सामना हा सेमीफायनल राऊंडच्या दिशेनं, आणि तिथे मात्र थोड्याच वेळानंतर आपल्याला तो निकाल पाहायला मिळेल. इथे मात्र आपण एका वेगळ्या निकालाच्या अपेक्षेनं चलूया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल यावेळेस पहिला बॉल आलाय. गती पाहायला मिळाली, नियंत्रण पाहायला मिळालं, आणि पहिला बॉल आलाय डॉट. 35 धावांचं लक्ष. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. डीप मिड विकेटच्या रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. यावेळेस काय घडेल? डायरेक्ट थ्रो जर स्टंपवर आला असता तर इथे मात्र फार मोठी विकेट लाभली असती बेंडकर संघाला. मात्र सुदैव बलवत्तर अमित पाटील याचे सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आपण पाहतोय. फार वर्षापासून त्यांचं क्रिकेट राहिलंय. एका बाजूला बेंडकर, दुसऱ्या बाजूला नागाव. क्रिकेटचं समीकरण या ठिकाणी अजूनही जुळत नाहीये. कोणाच्या बाजूने सामना झुकेल, कोणाला पुढची वाट या ठिकाणी सापडेल, येत्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅकअप पहा. थोडासा एक मजेशीर किस्सा आपल्याला पाहायला मिळाला. 3-4 खेळाडू बॅकअप देताना पाहायला मिळाले. क्रिकेटच्या खेळामध्ये असे बरेचसे किस्से आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातला एक किस्सा आता 40+ मास्टरच्या या स्पर्धेमध्ये आजच्या लास्ट मध्ये या ठिकाणी घडताना पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवर आले अमित पाटील. 35 धावांचं लक्ष्य आहे. 3 धावा धावफलकावर आल्या. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. प्रफुलची लाजवाब गोलंदाजी आहे. पुढचा बॉल यावेळेस यॉर्कर बॉल आहे. परफेक्ट यॉर्कर. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा आवाज झालाय. काहू नाहीये. 35 धावांना डिपेंड करताना ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहिजे तशी गोलंदाजी या ठिकाणी झाली आहे.
38 सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू असताना मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज पूर्णपणे फलंदाजावर हवी. यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॉलिंग, चांगला दर्जा, चांगला क्लास, चांगला अनुभव पाहायला मिळतोय. पदतालीत त्याचा वापर आहे. पत्ता देखील गोलंदाजाचा टप्पा पहा, खोलवर बुंद्यामध्ये टाकला जातोय बॉल. 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा धाव फलकावर आल्यात. मॅचचं मोमेंट या ठिकाणी शिफ्ट होणार का? बेंडकल संघ कमबॅक करतोय. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दर्शन ठाकूरनं चांगलं फीड केलंय, थ्रो केलाय. एकच धाव मिळते. एक यशस्वी षटक पाहायला मिळालं. पहिल्या 6 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 4 धावा खर्च झाल्या आहेत. येणारे 12 बॉल 31 धावांची गरज. 12 बॉल 31 धावांची गरज आहे. गोलंदाजाची धुरा कुणाच्या खांद्यावर येईल, काय असेल जबाबदारी, कुणाच्या खांद्यावर येणार जबाबदारी. सध्याच्या घडीला आपण पाहतोय वेळ फार निघून गेले. 3:49 अजून एक सामना बाकी आहे. आजच्या या स्पर्धेमधून टॉप 5 मध्ये कोण जाईल आणि टॉप 5 मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लकी ड्रॉ मधून तुम्ही सुपर 3 मध्ये जाणार. तिथून मग 2 सामन्यांमध्ये लढत होईल. त्या 2 लढतींमध्ये टॉप स्कोरर पुनश्च पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करतोय. नामी संधी आहे, कारण आपण 40+ संघासाठी खेळाडूंसाठी एक वेगळी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या ठिकाणी ठेवली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतोय. कौतुक करावे लागतील शेतकरी कामगार पक्ष बेंडकल आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बेंडकल या दोन्ही ग्रुपचं ज्या पद्धतीने आपण नियोजन केलंय, चांगलं संयोजन पाहायला मिळालं. कुठे असं वाटलं नाही एका क्षणाला फक्त काही गोष्टी वेळ सोडली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत उत्तम नियोजनाकडे घेऊन जाणाऱ्या. 12 बॉल 31 धावांची गरज. गोलंदाज आलाय लक्ष्मण ठाकूर. स्ट्राइक एंडवर अमित. नागाव संघाचा एक ट्रम्प कार्ड. ही विकेट फार महत्वाची आहे. हा खेळाडू फार महत्वाचा आहे. पहिला बॉल उलटॉस स्लोवर आहे. इथे मात्र काय एक धाव या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी पाहता क्षणी 2 धावा. येस, बरोबर 3:50 बेंडकल गावाच्या मैदानावर 2 धावांची चोरी. 11 बॉल 29 धावांची गरज आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एखाद्या प्रेमिकाच्या डोळ्यातला सुरमा चोरावा ना, तशा पद्धतीने 2 धावा चोरल्यात. पाहता क्षणी इथली नजर तिथली गेली नाही आणि दोन्ही खेळाडूंनी घेतला निर्णय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या एकूण टोटल 6 धावा. पुढचा बॉल ओव्हर पिचे. येस, इट्स अ बिग 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 फॅब्युलस स्ट्रोक. 6 धावा. ठोक. स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर पुढच्याच बॉलवर आलाय एक षटकार. हेच करायचं होतं अमितला आणि म्हणून त्याने रिस्क घेतला. त्याचा फायदा नागाव संघाला पोहोचला. पुढचा बॉल यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालाय. स्लॉट मध्ये बॉल होता. बॉल येण्या अगोदरच बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र 12 धावांवर सीमित असणारी खेळी आपल्याला पाहायला मिळते. राहिले 9 बॉल आणि विजयाचा कडा आहे 23 धावांचा. 9 बॉल 23. या अगोदरच्या सामन्यामध्ये अमितनं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील मिळवलंय. पाहूया इथून आणखी काय चमत्कार करतोय. 9 बॉल 23. पुढचा बॉल यावेळेस स्टॉपेज आहे. हवेमध्ये बॉल. खेळाडू आला झेल खाली. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळा लागलाय. अमित पाटील बॅक टू द डगआउट.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संजय. फार प्रदीर्घ अनुभव आठवत असेल तुम्हाला, तुमच्या आठवणीमध्ये भर टाकून देतो. राधे इंटरप्राइजेसचं मैदान, चिरले विपक्ष संविधान नागाव. एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता असताना काय प्रेशर होता आणि त्या प्रेशरच्या सामन्यामध्ये एका बॉल मध्ये एका धावेची गरज असताना तो प्रेशरच सामना संजय दादाने हाताळला होता. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू राहिलाय आपल्या कारकिर्दीमध्ये. फार मोठं क्रिकेट त्यांचं राहिलं. इथे मात्र गरज आहे संघाला मोठ्या धावांची. पुढचा बॉल यावेळेस ओ क्लासिकल फटका, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळतीये, फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेनं धावसंख्या टोटल झाली आहे 13 धावा. 7 चेंडू 22 ची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे, येणारा बॉल निर्णायक आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये 20हून अधिक धावा निघणं फार कठीण. कारण सद्यस्थिती थोडासा दमटपणा हवेमध्ये आहे, अद्रकता, आणि मैदानामध्ये देखील आपण पाहतोय दवाचे बिंदू कोसळलेले आहेत. शांत वातावरण. यावेळेस व्हाईट बॉल, थोडासा दिलासा मिळाला. एक अतिरिक्त बॉल, एक अतिरिक्त धाव. 14 धावा राहिले. बॉल 7. विजयाचं लक्ष आहे 21 धावांचं. मोठा फटका, मोठ्या फटक्याची गरज आहे नागाव संघाला. येईल का तो फटका? पुढचा बॉल शॉट ऑफ लेट, हाफ ट्रेकर बॉल. गती परिवर्तन, एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण आहे का? येस, सुरक्षित आहेत दोन्ही खेळाडू. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले 2 धावेनं. धावसंख्या आपण टोटल पाहतो, एकूण धावा 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. राहिले बॉल 6. विजयाचं लक्ष असेल 20 धावांचं, 19 धावांचं. 6 बॉल 19 ची गरज आहे. 3 मोठे फटके आणि पुढचा एक तिकीट तुम्हाला पुढच्या सेमीफायनल राऊंडचा या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. बिग मॅच ट्रॉफी जर आपण पाहिल्या तर आकर्षक ट्रॉफींची आरास या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धेमध्ये युनिक ट्रॉफ्याज, काही नाविन्य आपल्याला आता क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये देखील एक चांगला पॅटर्न या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय परेश मोरेश्वर ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. 6 बॉल 19 ची गरज. पहिला बॉल यावेळेस ओ हो काय चपराक दिली आहे. लंगन मिडॉनच्या मधून भेदकता पाहायला मिळते. इट्स अ बिग 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 सिक्सर. तब्बल 39वा षटकार या स्पर्धेमधला आपण पाहतोय. सन्माननीय मयूर ठाकूर यांना इन्व्हाइट करू आपण अतिथी कक्षामध्ये. या पुढचा बॉल फुलटॉस बॉल हवेमध्ये. टॉपेज काय घडलंय? इथे मात्र चुकी आलेली, चूक केली यावेळेस. फुलटॉस बॉल, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही, चांगला संपर्क झाला नाहीये. नाहीतर इथे तुम्हाला निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. या बॉलवर, फुलटॉस बॉलवर धावा येणं गरजेच्या होत्या, पण अशा वेळेस एकच धाव मिळते. 4 बॉल 12 ची गरज आहे. बेडकलच्या प्रेक्षकांची उपस्थिती या ठिकाणी लाभली, याचा अर्थ कुपटे गावाच्या कबड्डीच्या मैदानावर रिझल्ट आपल्या विरुद्ध गेलाय. चार बॉल 12 ची गरज आहे. काय असेल स्थिती? गोलंदाजावर प्रेशर, फलंदाजावर प्रेशर, दोन्ही बाजूने अगदी सकाळच्या सत्रामध्ये एक युद्ध, बिग बॅटल, गरमी. यावेळेस ओव्हर पिच बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू उपस्थित. इथे मात्र विकेट आली आहे, फार मोठी विकेट. आणखी एक दणका.
सामना बदलवला गेला होता. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सामन्याचं निकाल या ठिकाणी बदलेल असं वाटलं, पण गोलंदाजाने केलेलं कमबॅक, चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या 3 बॉल मध्ये 12ची गरज आहे आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितेश ऑन स्ट्राइक वर. सध्या गरमी आहे, मनामध्ये भीती आहे. क्रिकेट ज्याचं नाव आहे, कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. वेळ आहे इथे का सुने. 3-12चा खेळ या ठिकाणी आहे. पुढचा बॉल फुलटॉस आलाय, हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित, चेंडू गेलाय, 1 बाउन्स वर धरो, 4 धावा. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. भीमर बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. फुलटॉस बॉल या ठिकाणी आलेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण इथे येऊया. भीमर आहे का या ठिकाणी चेक केलं जाईल. फुलटॉस बॉल आणि त्यावर मात्र बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जातोय. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक क्षण चित्र पाहतोय. पंचांचा डिसिजन या ठिकाणी आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर ज्यावेळेस रिलीज केला त्यावेळेस उंची जास्त होती, त्यानंतर बॅटवर आल्यानंतर बॉल खाली आला. पुढचा बॉल महत्वाचा बॉल आहे. यावेळेस बॅटला बॉल ब्रश झालाय. इथे विकेट आली आहे, फार महत्वाची विकेट. ओव्हर पिच बॉल, लाईन लेंथ बॅट पासून थोडीशी दूर आणि फार मोठी विकेट. शेवटच्या बॉल पर्यंत हृदयाचे ठोके चुकवणारा. धावा फार कमी होत्या. इतक्या धावा नागाव संघाला करायच्या नव्हत्या. 18 बॉल मध्ये 35 धावा. नागाव संघाची फलंदाजी पाहिली, त्यांच्याकडे ती ताकद आहे, पण काही गोष्टी पहिल्या षटकामध्ये चुकल्या गेल्या. जिथे धावा फार कमी आल्या, दुसऱ्या षटकामध्ये दबाव वाढला, तिसऱ्या षटकामध्ये आणखी दबाव वाढला. सायकोलॉजिकल प्रेशर, रणनीतीमध्ये या ठिकाणी बदल करावा लागला आणि खास करून बेडकर संघाची जी गोलंदाजी आपण पाहिली पूर्णपणे नागाव संघाच्या फळीवर तुटून पडली. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, व्यूहरचना, प्लॅनिंग, रणनीती सर्व बाजूने उजवा. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 बॉल 8ची गरज. इथे मात्र चांगला बॉल. डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. हताशा आणि निराशा हाताला लागतीये. अभिनंदन बेंडकर टीम, कॉंग्रॅच्युलेशन बेंडकर टीम आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात नागाव संघाला. आपला एकंदर आजचा खेळ या ठिकाणी पाहण्यासारखा राहिला. काही चुका या सामन्यामध्ये नक्की झाल्या असतील, पण त्या दुरुस्त करून आपण नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये उतरावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.